बरं आता हे चिटकी बिटकी म्हणते ते खरं आहे का चिटकीचं? चिटकीचं खरंय. चिटकीचं म्हणजे चिटकी काय प्रकार आहे हो चिटकी नावाचा? आम्हाला माहिती ती चिटकीचं. म्हणजे काय असतंय ते? ते काय करायचं, आम्ही बारीक असत ना, हा आणि आमच्या देखत देखत झालेली बरं का. हा 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 आता खळे असत, हम्म. पहिल्या मळण्या घाली. हा 8-8 रोज आमच्या बापाची मळणी, 8-8 रोज 2-2 चुल्या लागत होत्या. आणि घालत मोडायला. हा आणि ती खोटी बाई जी असेल ना, ती इरी कवा मोडायला घालीत नाही. हा आणि जी चुल्यावाले असन ती त्यांचे खळे बघून मोड्यावर घालते. आमच्या देखत झालेलं आहे. म्हणजे जास्त ज्याची सुडी त्याच्या बरोबर घालायचं मोडायला. त्यांच्या बरोबर त्यांचं घालून द्यायचं, आपलं खळ करून ठेवायचं. जरी मोडायला नाही घाल तरी खळ टाईट व्हायचं. आणि त्यांची त्या लई बडाव्याची मोडणी घातली आपली घालायची. आणि त्यांची पहिल्या वावडी असत, त्यांच्या वावड्या लावले की आमच्या खुद बापाचं झाले. म्हणजे काय कसं काय होत होतं नेमकं? नदी बी असून द्या तुमची तरी बी ते जाणं जाते. म्हणजे कुठं जात होते धान्य ते? ते नेहणाराकडं. चिटकीवाल्याच्या खळ्यात धान्य जायचं त्या दुसऱ्या खळ्यावाल्याचं. आमच्या बापाचं खेळ 2-2 सोड्या लागत. आणि 20-25 बाई मोडाय. आणि 4-4 रोज 5-5 रोज मोडणी जाईल. खोळ तेवढ्या बरोबर लागू कंचाचं. त्याच्या 2-2 पाता धरी, ज्याच्या पाताला 7 बैल, त्याच्या पाताला 9 बैल, आणि 2 मध्ये चिवडा, आणि त्या चिवड्याला पाता धरी. आता आमच्या खुद बापाचं झालेलं आहे म्हणून सांगते. आता मोड 2 चुड्या होत्या. मोड बाया 25-25, 30-30 बाई. आणि खळ मोठं करायचं, मोड मोडायचं झालं मग काय करायचं, मोडणी झाली की बेळा बांधायचा चौकून पेंड्याचा. मग त्याला उचक बडवायचं, त्याला मग ती आरती करायची, दळून आणायचं, फळं करायचे, निवद करायचे, त्या मांडायच्या तिथं खळ्याला. मग देवगुण आपल्या आपल्या शेजानी मांडायच्या आपलं. आणि मग त्याला तांबडा लावायचा, हळद कुकू लावायचं, आणि ती आरती मांडायची, ते फळं मांडायचे, 4 लेकरं बोलवायचे, आपल्या खळ्यावर जीव घालायचे. आणि त्याच्या मग पाता धरून अगोदर आरती करायची. थोडं थोडं जीव घालायचे, 5 जणी पुरी सुरी घालायच्या. अगर बाया येऊ 5 जणी पुरी सापडून ते जीव घालायच्या, तवा उपनाया वावडी लावायची. मग आता एवढा देवदेव केल्यावर चिटकी काय चलत नसेल का? चलत होती तरी बी चलत होती देवदेव करून बी. चढली तर. आणि मग घातलं मोडाय. आता तुमचं माझंच सांगत, आता माझ्या कळण्याच सांगत. आता आमच्या 2 चुड्या लागत आमच्या बापाच्या. 2 चुड्या असल्यावर मोड. आता भलं खोळ दांडग करीत आणि मोळण्या घातल्या, मोड पाता घातल्या, तर 2-2 पाता 9-9 बायलाच्या. आणि वावड्या लावल्या. आमच्या वावड्या लावल्या की तिकड वावड्या लांब बर का, म्हणजे चितपटीकड आम्ही आणि तुमच्या दर्याकड लय मोठं अंतर होतं लांबट. मग तरी बी सांगते ना तुम्हाला. चितपटी सारखे आमचे होतं तर माण्याच्या इतकं, आणि तुमच्या दर्या इकडे या काटकराच्या दर्या इतकं त्यांचं होतं. म्हणजे 2 किलोमीटर अंतर आहे. शेत बाजू म्हणायचं. आणि मग ओपणीच पाठी देतो आम्ही, लहान लहान असतो आमच्या नाही कळण्याचं म्हणायचं. आणि ओपणीच येतंय, ओपणीच येतंय तर जाणेच पडाना, ओपणीच येतंय जाणेच. आता काय करा बाबा. आणि रास्त बियाच्या बाजरी मोठे मोठे टिपऱ्याची कंच खोळ भरलोय. 20-25-40 बायाने मोडलंय आमच्या बापाचं. आणि कसं काय झालंय बाबा. आणि एक खळ होत आमच्या उपनीचे, आणि तिथे ते चुडी नाही काहीच नाही. आपलं उलट बाचक बचक असं नाही तर कंच कुठं गोळा करून ठेवलेले असत. आमच्या उपनीच्या तिच्या गाड्या घरी गावात करतो. माझ्या कळण्यात झालेलं. पण त्याला काय म्हणाय येत नसेल आपल्याला. कसं म्हणावं, कोण्या तोंडाने म्हणा, बघायचं कोण्या तोंडाने म्हणावा, कोण्या तोंडाने म्हणायचं. आता खालून कोसत पण
ते मरणाने चांगलं मरत नाही. चिटकीवालं. हा. पण आपण कसं समजायचं की आपलं धान्य ती त्याच्यात खळ्यावर गेलंय म्हणून? कळत म्हणजे मग माहिती होता होता झाल्यावर कळत ना. का धान्याला काय रंग बिंग लावायचा आपल्या धान्याला? हा, आपल्या धान्यात काहीतरी टाकायचं रंग आणि लावायचा असं? आपलं गोड बोलून बघायला जायचं. म्हणजे आपण कलर ला लगेच आपले दिसते तिथं. रंग लावलेला त्याच्या धान्यात आलं की म्हणायचं ह्याने आपलं गेलं. आणि ह्यालाच येत हम्म आमची परिस्थिती जिथली होती. आणि तसलं शिकायसाठी काय करावं लागतं? अवघड विद्या असेल ती. जे बिन बापानी कमिलेलं त्यांनी शिकावा. हा, ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण हे शिकायला बी काही तर आसपास कोणी शिकणार नसन जवळ असली विद्या. आता आपल्या इथं होते बर का, पण गेले. ते शिकणार मेले म्हणायचे ते. पण आता त्यांच्या मोर फांद्याला शिकले का काय करत आपल्या इथं होते ना. मोठं शिक्षण बी अवघड असं ना ह्याच. बघा आता मग अवघड नाही ते काय सोपं असतं काय. आता हे असल्या आगुरी काम करायचं म्हणल्यावर आणि आगुरी कामाचं त्याचं चांगलं होत नाही. ते कस तरी तरपी त्याला आळे किडे, त्याला कस तरी कुठं कुंकड काय होईल म्हणून त्याचा भरवसा लागत नाही. त्याला फेड येते म्हणजे येते. आगुरी विद्या शिकायची म्हणल्यावर शिक्षण बी आगुरीच असन. मग त्याला काहीतरी वेगळंच काहीतरी करावं लागत असेल. आगुरी असल्यावर आगुरी शिकत काय. आणि मग त्याचं नीट नीट मरणाने मरत काय ते. खरंय खरंय खरंय. ते जनावरांची गत तरी बरी होती. त्या जनावरांच्या गतीच्या मोगली गत होती त्याची जपानी मरतानी. मरतानी. पण ते शिकतानी बी त्याला काय असे मंत्र तंत्र नसते. मंत्राचा त्याच्या जीवाला ठोक, आपल्याला काय ठोक. पण ते मरणाने चांगलं मरत नाही. आणि त्यांचं पुरवायला त्यांना येत नाही. आपलं नेलेलं त्यांना पुरत नाही आणि त्यांच्या अंगी लागत नाही. ते टकारी बामटी म्हणलं की त्याला फेड हाय. पण कशी हाय, ह्या जन्मात नाही दुसऱ्या जन्मात पण फेड हाय. आणि म्हणते ते कवडी वर्ग त्याला खावा लागतो. खरंय का ते? ते बी चांगलं. हा, ते बी खरं. असं म्हणतात की त्या माणसाला कवडी वर्ग खावा लागतो ते शिकायसाठी. तेव्हा ते चलत आहे. हा, ते बी खरं आहे. ते बी ऐकून आहे. ऐकून म्हणजे असं आपल्या जुन्या माणसाचं ऐकलेलं. हा ना. त्याच्याशिवाय म्हणले ते विद्याच चलत नाही, पूर्णच होत नाही शिक्षण त्याच्याशिवाय. ते खाल्ल्याशिवाय. हा, मग किती अवघड आहे हे. आणि मग ते अवघड कमन करायचं. कमन करायचं मग काय ते खायचं कमन. हा. आणि ते खाल्लं लोकांचं वाटोळ करायचं म्हणल्यावर आपलं नीट होतं. खरंय. आपलं कसं नीट होईल. आपलं त्याच्यापासून चौपट होत. लोकांचं खाणाराचं चांगलं होत नाही. त्याला चांगलं मरण येत नाही. त्यांना देव चांगली वाट बघत नाही. देव कसा लावतो, हा गंधारीने लावतो. त्याला तिकडे स्वर्ग आहे काय त्याला? नाही. त्याला स्वर्गातली वाट नाही. वाईट काम करणाऱ्याला कुठला स्वर्ग आला? वाईट नातनाला कोले कुत्रे हे ह्या जन्मात नाही त्या जन्मात नाही त्या. पण त्याला ती फेड आहे. खरंय. ती चांगली नाही त्याला फेड. आणि आपण चांगलं वागा, आपल्याला चांगल्या नीतीने राहिली की त्याला चांगलीच जागा आहे वरी. त्याला निर्मळ जागा. आपण घाण वागले आपल्याला काय जागा चांगली काय मग? खरंय. तुम्ही घाण वागा, त्याला जागा कसली? घाणच जागा येणार ना त्याला. हा, आणि आपल्या नीतीने राहा, त्याला जागा कसली? खरंय.